नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, सोपा आणि खूपच टेस्टी असा रव्याचा उपमा. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उपमा एकदम परफेक्ट लागतो आणि कमी वेळात तयारही होतो. घरातले सगळेच हा उपमा आवडीने खातात. तर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सुरुवातीला मी घेतले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, ते मी बारीक चिरून घेतले. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. मी थोडीशी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. कोथिंबीरीमुळे उपम्याला खूप छान फ्रेश टेस्ट येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक छोटी वाटी शेंगदाणे देखील घेऊ शकता. शेंगदाणे घातले की उपम्याला छान क्रंची टेस्ट येते. पण मी आजचा उपमा विदाऊट शेंगदाणे बनवत आहे. तर आता कढई गॅसवर ठेवून त्यात 1 ते 2 चमचे एवढं तेल टाकलं आहे. तुम्ही इच्छेनुसार तूप देखील वापरू शकता. आता तेल मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात मी 2 वाटी रवा घातला आहे. आता हा बारीक रवा आपण जेव्हा तेलामध्ये ॲड करतो तेव्हा आपल्याला छान असा व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, नाहीतर रवा पटकन करपतो आणि टेस्ट खराब होते. रवा हलक्या सोनेरी रंगाचा होईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता रवा आता किती छान खुसखुशीत भाजला आहे. 3 ते 4 मिनटामध्ये तुमचा रवा व्यवस्थित असा भाजून येतो आणि त्याला छान सोनेरी कलर येतो. सोनेरी कलर झाल्यावर तुम्हाला समजतं की रवा तुमचा एकदम सुट्टा झालेला आहे. आता हा भाजलेला रवा एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचा. आणि आता त्याच कढईमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी छान एका बाउलमध्ये रवा काढून ठेवला थंड होण्यासाठी. आणि आता आपल्याला पुन्हा 1 चमचा एवढं तेल टाकायचं आहे कढईमध्ये, कारण आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढईमध्ये चिरलेला कांदा टाकला आहे आणि आता त्यात अजून 1 चमचा तेल ॲड केलं आहे. कांदा मध्यम आचेवर छान परतून घ्यायचा लालसर रंग येईपर्यंत. कांदा हलका लालसर आणि सॉफ्ट झाला की त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. या प्रोसेसला जवळजवळ 1 ते 1.5 मिनिट लागतो. असं छानपैकी कांदा मी परतून घेतलं आहे आणि आता सोनेरी कलर लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये आपण मध्यम आचेवर परतून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या ॲड केल्यात. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजावर घेऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट किंवा मीडियम उपमा हवा आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करू शकता. यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर घालायची आणि सगळं छान मिक्स करून परतून घ्यायचं. नंतर त्यातच मी थोडंसं जिरा ॲड केलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार हळद घालायची आहे. हळद खूप जास्तही नाही टाकायची. मी या ठिकाणी पावच चमचा हळद टाकली आहे, कारण मग तो पिवळसर रंग खूप दाट येतो. त्याच्यामुळे मला खूप उपमा पिवळसर नाही हवा आहे, म्हणून मी हळद थोडीशी कमी टाकली. आणि आता चवीनुसार मीठ ॲड करून मी व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. पाणी जितकं जास्त घालाल तितकं चांगलं, कारण की आपण जेव्हा रवा ॲड करतो ह्याच्यामध्ये तेव्हा तो रवा व्यवस्थित पाणी ॲब्झॉर्ब करतो. पाणी ॲड करणं ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. इथे पाणी थोडंसं जास्त घालायचं, कारण बारीक रवा पाणी पटकन ॲब्झॉर्ब करतो. जर पाणी कमी पडलं तर उपमा खूप कोरडा होतो. थोडासा सॉफ्ट आणि ओलसर उपमा खायला खूप छान लागतो. पाणी छान गरम झाल्यावर त्यात आपण भरलेला रवा हळूहळू ॲड करायचा. रवा घालताना सतत हलवत राहायचं, म्हणजे गाठी तयार होत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता उपमा छान घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून खूप छान फ्लफी आणि सॉफ्ट झाला आहे. उपमा तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून सतत हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपला गरमागरम मस्त आणि खमंग असा रव्याचा उपमा पूर्णपणे तयार झाला आहे. एक सर्विंग बाउलमध्ये उपमा काढून घेतला आहे आणि वरून थोडीशी ताजी कोथिंबीर घालून गार्निश केलं आहे. तुम्ही यासोबत लिंबू किंवा चहा देखील सर्व करू शकता. तर मित्रांनो, अशी खूप सोपी आणि चविष्ट रव्याच्या उपम्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच सोप्या, झटपट आणि टेस्टी रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट खा.